बॅटरी चोरीमुळे घंटागाडी बंद. ग्रामसभेत सरपंच ग्रामसेविकेला नागरिकांचा जाब. निकृष्ट रस्ता व 15व्या वित्त आयोगातील कामावर गैरव्यवहाराचे आरोप. एकलारा दिनांक 11 मेला गावातील विविध समस्यावरून एकलारा येथे आयोजित ग्रामसभेत नागरिकांनी संतप्त होत सरपंच व ग्रामसेविकेला चांगलेच धारेवर धरले. घंटागाडीची बॅटरी चोरीला गेल्यामुळे कचरा संकलन सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून गावातच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय निकृष्ट दर्जाच्या फेवर ब्लॉक रस्त्याच्या कामावर तसेच 15व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित गैरव्यवहारावरूनही ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसभेत नागरिकांनी सांगितले की गावातील मुख्य फेवर ब्लॉक रस्त्याचे काम काही महिन्यापूर्वीच करण्यात आले होते, मात्र अल्पावधीतच रस्ता उखडू लागल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट साहित्य वापरून कामे केली जात आहे, कामे पूर्ण होण्यापूर्वीच खराब होत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान गावातील कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या घंटागाडीची बॅटरी चोरीला गेल्याने वाहन अनेक दिवसापासून बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे गावातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बॅटरी चोरीला गेली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची सुरक्षा का ठेवली गेली नाही असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला. यावेळी 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामाबाबतही ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला. काही कामे प्रत्यक्षात अपूर्ण असताना कागदोपत्री पूर्ण दाखवून बिले उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. ग्रामस्थांच्या प्रश्नामुळे ग्रामसभेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने तातडीने चौकशी करून समस्या मार्गी लावल्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिला. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर. दिनांक 1 मे रोजी झालेली तहकूब ग्रामसभा आज दिनांक 11 मे रोजी घेण्यात आली. त्याच्यात गावकऱ्यांनी जे काही विषय मांडले त्याच्यातून ग्रामसेवक मॅडम पळ काढण्याच्या तयारीत होते, तरी आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. गावात झालेला भ्रष्टाचार, गावात कचरा गाडीचे 3 तुकडे झालेले आहेत व त्या कचरा गाडीसाठी आणलेल्या बकेटाचे वितरण केलं नाही, केलं तर काही मेंबरांना 8 नेले आहे. याची सखोल चौकशी करून व झालेल्या भ्रष्टाचारावर पूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात यावी. नागरिक काटेल चौफुल्ली रोड ते एकलारा गावापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम हे आता 4 महिन्यामध्येच रोड उखडून पडला आहे व ठिकाणी गड्डे पडून खराब झालेला आहे. एवढं निकृष्ट दर्जाचं काम असल्यावरही त्यांना कोणी विरोध करत नाही. या काँक्रीट रोडमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करून पुनश्च या रोडचं काम करण्यात यावं ही विनंती.